नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आहे MST CETच्या एक्झाम सेंटरवर. 15 एप्रिलचा फर्स्ट शिफ्टचा पेपर आहे आणि आज आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहे त्यांचा कसा रिव्ह्यू आहे त्या शिफ्टचा. तर तुझं नाव? पवन राजू आरोटे. पवन, तर कसा होता CETचा पेपर फर्स्ट शिफ्ट? पहिल्यांदा शिफ्टचा पेपर सोपा होता, पण मॅथचं जास्त सोपं होतं. त्यात फिजिक्स थोडं बरं होतं, पण केमिस्ट्री नॉर्मली होतं. पण फिजिक्स कसं थिअरी टाईप नव्हतं, जास्त न्यूमेरिकल्स होते. ओके, न्यूमेरिकल पार्ट होता हा, फिजिक्स जास्त. मध्ये जास्त. हा. ओके. आणि आणि स्पेसिफिकली तुला कोणता सब्जेक्ट असा अवघड वाटला? मला स्पेसिफिकली फिजिक्स, कारण फिजिक्स अवघड हा. वाटला. ओके. आणि माझा सोपा विषय मला सोपा सगळ्यात मॅथ वाटला, कारण मॅथ वाटलं. मॅथचे ना बेसिक्स जास्त आलते आणि 11वीतलं पण आलतं, पण जास्त करून 12वीतलं चालतं. आणि त्यात मेन गोष्ट 12वीतलं मॅथ मध्ये जास्त इंटिग्रेशनचा पार्ट जास्त सगळ्यात जास्त आला होता. आणि तुझी जी सेकंड अटेम्प्ट आहे आपला मे मध्ये, तर त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असेल? मग सेकंड अटेम्प्ट साठी मी थिअरी खूप वाचेल आणि फिजिक्सचे सगळ्यात जास्त फॉर्म्युले पाठ करेल. ओके. फॉर्म्युले. ओके, तर त्याची स्ट्रॅटेजी सेकंड अटेम्प्ट साठी असेल की फिजिक्स साठी फॉर्म्युला बेसिसवर तो जास्त फोकस करेल आणि जी टेक्स्ट बुक आहेत ते थरोली तो रिवाइज करेल. तर ही त्याची सेकंड अटेम्प्ट साठीची स्ट्रॅटेजी आहे. थँक्यू सो मच. Thank you. एनरोल इंजिनियरच्या रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये तू टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सर.